दिलीप सोपल, कैलाश पाटील. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या आधीच्या वक्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ह्या मांडल्या. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी, विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा असतो. यावर्षी मागच्या वर्षी काही ठिकाणी पीक विम्यामध्ये गैरव्यवहार झाले, याचं कारण देऊन पीक विम्यामध्ये बदल केला. अध्यक्ष महोदय, पण गैरव्यवहार का झाले, कुणी केले, याच्यावर कारवाई करायचं लांब, त्यात सुधारणा करणं, त्या सिस्टीममध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं. परंतु ₹1 पीक विमा हा हप्ता निवडणुकीपूर्वी ₹1 घोषणा करता, त्याच्या मोठ्या मोठ्या जाहिराती करता, निवडणूक झाल्यानंतर परत शेतकऱ्यांना ₹1100 प्रति हेक्टर हप्ता भरावा लागतोय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, ह्या पीक विमा योजने सुधारणा करताना 4 ट्रिगर काढले. आजपर्यंत जी शेतकऱ्याला तुटपुंजी मदत मिळत होती, हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्या फायदा घेत होत्या, परंतु जी काय शेतकऱ्यांना मदत मिळायची त्या 4 ट्रिगरमुळेच मिळायची. पहिला ट्रिगर कुठला होता? प्री सोईंग, म्हणजे पेरणीपूर्व. ज्या काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे पेरण्या होत नव्हत्या, अशा ठिकाणी पेरणी नाही झाली तरी 25% जी संरक्षित रक्कम आहे त्याची शेतकऱ्यांना त्या ट्रिगर आधारे मिळत होते. त्यानंतर स्थानिक आपत्ती, म्हणजे जर शेतकऱ्यांना सोयाबीन पेरल्यानंतर कापूस असेल किंवा जी पिकं आहेत त्यानंतर जर काही स्थानिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांनी जे 72 तासाच्या आत कळवलं कंपनीला तर त्याचा पंचनामा व्हायचा आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळायची. परत हंगामाच्या मध्येमध्ये जर समजा एखादा ड्राय स्पेल पडला, ज्यावेळेस शेंगा भरायच्या असेल सोयाबीनच्या, त्यावेळेस जर पाऊस नसेल त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचे पंचनामे होऊन त्यांना तशी मदत मिळायची. आणि पोस्ट हार्वेस्टिंग, म्हणजे काढणी पश्चात जर शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं, त्या पिकाचं नुकसान झालं मळणीच्या आधी बाजारात जाईपर्यंत, तर त्याची सुद्धा मदत मिळायची. हे 4ही ट्रिगर ह्या नवीन योजनेत वगळलेले आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या खरीप 20, 21, 22, 23 या 4 वर्षाची आकडेवारी जर काढली तर 0.30% फक्त क्रॉप कटिंग. आता फक्त कशावर मिळणार विमा? पीक कापणी प्रयोगावर. पीक कापणी प्रयोग म्हणजे काय? पीक कापणी प्रयोगाला सगळ्यात महत्त्वाची अट आहे उंबरठा उत्पन्न. अध्यक्ष महोदय, विद्यापीठं रोज नवीन दरवर्षी चांगल्या जाती आणतंय. सध्या जे शेतकऱ्यांकडे जाती आहेत ते KDS 753, MUS 612 आणि 992. ह्या जातीचं उत्पादन किती आहे? हेक्टरी 30 क्विंटलपर्यंत उत्पादन आहे. माझ्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता मागच्या वर्षीची काढली तर 18 क्विंटल आहे. आणि उंबरठा उत्पन्न ह्या पीक विमा योजनेत आमच्या जिल्ह्याचं काढलं तर हेक्टरी 7 ते 8 क्विंटलच आहे. फक्त 7 ते 8 क्विंटल उत्पादन निघालं म्हणजे 100% उत्पादन निघालं. एका बाजूला शेतकऱ्यांना नवीन जाती द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला उंबरठा उत्पन्नासारखी जाचं काठ लावून हे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहू शकतात शेतकरी. मला अध्यक्ष महोदय एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला पीक कापणी प्रयोग आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची असेल तर उंबरठा उत्पन्न ही अट ह्या योजनेतून काढून टाकली पाहिजे, तर शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळू शकते. नाहीतर मी अध्यक्ष महोदय सांगतो, या वर्षी पीक कापणी प्रयोग आधारे महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार नाही, नुकसान भरपाई मिळणार नाही. अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक कर्जाच्या बाबतीत बोलायला जातो. सरकार आपलं नेहमी सांगतं, सन्माननीय मुख्यमंत्री सांगतात, उपमुख्यमंत्री सांगतात सिबिलची अट लावणार नाही, सिबिल जे अट लावणार त्या आम्ही बँकावर कारवाई करू. अध्यक्ष महोदय, अजूनही बँका सिबिलची अट लावूनच शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारतात. त्याचबरोबर OTS बँका स्कीम काढतात शेतकऱ्यांसाठी की आम्ही 1 टाइम सेटलमेंट करू. आणि ज्यावेळेस एखादा शेतकरी OTS करतो त्यानंतर त्याला पुनर्कर्ज म्हणजे परत पीक कर्ज त्या शेतकऱ्यांना बँकेकडून दिलं जात नाही. काही वर्षाचा कूलिंग पिरियड 3 वर्ष आहे, काही बँकांचा 3-3 वर्ष कूलिंग पिरियड आहे, 5 वर्ष आहे. काही बँकांचा कूलिंग म्हणजे तिथं एका ठिकाणी जर एखाद्या शेतकऱ्यानं OTS केला असं त्याला परत पीक कर्ज मिळत नाही. मग शेतकऱ्यांना नाही तर परत सावकारदारात जायचं का? या बाबतीत सुद्धा शासनानं कडक सूचना बँकांना देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, सोलार पंपाचा मागापासून विषय बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी विषय काढला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात मागेल त्याला सोलर पंप योजनेतनं 3 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यांनी स्वतःचे 10% हे पैसे महावितरणला भरलेले आहेत, परंतु फक्त 1 लाख शेतकऱ्यांचा व्हेंडर सिलेक्ट झाला. त्यातले काही शेतकऱ्यांचेच फक्त सोलर पंप बसलेले आहेत. त्या सोलर पंपाच्या बाबतीत सुद्धा ह्या आधी जे सोलर पंप बसलेत 5 वर्षाचा विमा असतो. शेतकरी नुकसान झालं तर त्याला विम्याची भरपाई मिळणं गरजेचं, पॅनल ते भरून निघणं गरजेचं आहे, परंतु त्याला विमा कंपनीकडनं कसलाही प्रतिसाद मिळत नाही, वेंडरकडनं कसलाही प्रतिसाद मिळत नाही. आजही त्या विमा वेंडर सोलार पंपाचा त्याला शेतकऱ्याला सांगतो तू इथून मटेरियल घेऊन जा, तूच कॉन्क्रीट कर. ह्या बाबतीत स्वशासनाचं महावितरणचं त्यांच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, 3 लाखापैकी फक्त 1 लाख
शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्ट झालेले आहेत, त्यांच्या पंपाची कामं चालू, बाकीचे 2 लाखाचं काय? 6-6, 8-8 महिने झाले यांनी पैसे भरून महावितरणकडे, त्यांचे सोलर पंप कधी बसणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, बियाण्याच्या बाबतीत बोगस बियाण्याचं मगाशी महाबीजचा विषय निघाला. महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे. माझ्या जिल्ह्यात सांगतो, ब्रीडर सीड, हे महाबीजचं ब्रीडर सीडचे लॉट फेल झाले, ते बोगस निघाले. 2 लॉट ब्रीडर सीडच फेल झालं तर त्यातून फाउंडेशन चांगलं कसं होणार, नंतर सर्टिफाईड सीड कसं चांगलं होणार? ब्रीडर सीडच जर बोगस असेल तर मूलभूत बियाणं जर बोगस असेल, तेही महाबीज सारख्या सरकारी कंपनीचं, तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? अध्यक्ष महोदय, 2023 मध्ये आपल्या राज्यात बोगस खतं आणि बियाण्याच्या बाबतीत 2023 मध्ये कायदे आणायचं ठरलं होतं. 4 विधेयक होती. विधेयक क्रमांक 44, 45, 46, 47. मला सरकारला विचारायचं आहे, आपण शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो, शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून सगळ्याला स्वतःहून घेतो, मग बोगस बियाणे आणि खताच्या विरोधातला कायदा, जे विधानसभेची मुदत संपली ते कायदे वेपगत झाले, हे 3रं अधिवेशन आहे, अजून बोगस बियाणे खताच्या विरोधातला कायदा सरकारनं सभागृहात का आणला नाही, ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक होते. आजही बघतोय, कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत खतं गुजरातमधून बोगस खतं येतात, सेंद्रिय खताच्या नावाने कुठलाही खत विकला जातो. मग याच्या विरोधात कायदा आणायचे ठरलं होतं 2023ला, आज 25 चालू आहे. बाकीच्या गोष्टीत सरकार थांबणार नाही मोठी टॅगलाईन देतं, आता थांबणार नाही. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, शेतकऱ्यांची जिथे फसवणूक होते, अशा वेळेस बोगस बियाणे आणि खताच्या विरोधातला कायद्यासाठी सरकार का थांबलंय, कुणाचा दबाव आहे, कुठल्या लॉबीचा दबाव आहे, हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आजपर्यंत 1269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. का आत्महत्या केल्यात ह्याचा कधी सरकारने विचार केलाय का? कर्जमाफीची घोषणा झाली, कर्जमाफी होणार म्हणून सांगितलं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की कर्जमाफीला काही नियम असतात आणि योग्य वेळ. माझी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ही योग्य वेळ कोणती आणि नियम काय असतात हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा कळू द्या. कारण कर्जमाफी आजपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळत आली, त्यामुळे शेतकरी त्यांचं नवजुनं करून चालू बाकीत यायचं थांबतात किंवा थकबाकीत राहिलं तरच आपल्याला कर्जमाफी मिळेल. अण्णा बरोबर आहे, करीतच नाहीत. कशामुळे करत नाहीत? कर्जमाफी मिळेल म्हणून. मग तुमची योग्य वेळ कधी आहे शेलार साहेब? कधी म्हणजे 29 निवडणुकीच्या आधी असं तरी सांगा शेतकऱ्यांना. माझ्या जिल्ह्यातले 60% शेतकरी आम्हाला विचारतात कर्जमाफी होणार आहे का, आम्ही त्यांचं कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं का? त्यामुळे ह्या बाबतीत स्पष्टता येणं गरजेचं आहे. एक तर कधी करणार ही योग्य वेळ सांगा आणि नियमही सांगा. नियम आणि योग्य वेळ हे सरकारनं जाहीर करावं, मग शेतकरी त्या पद्धतीने काम करतील असं मला वाटतं. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय चर्चा झाली. सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे, ह्याचा पॅसेंजर कार युनिट जर बघितलं तर पुढच्या 10 वर्षात सुद्धा त्या पुरेसा, म्हणजे त्या रस्त्यावर कुठलीही गर्दी नाही, वर्दळ नाही. मग असं असताना शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घालून, कुणाचीही मागणी नसताना कुणाला शक्ती देण्यासाठी हे शक्तीपीठ करताय, ह्याचं उत्तरही सरकार देणं गरजेचं आहे. इथं म्हणलं जातं की राजकीय विरोध आहे. राजकीय विरोध नाही, शेतकऱ्यांचा विरोध आहे. मग शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तिथल्या ज्या बाधित शेतकऱ्यांचा, तर त्याच्या बाजूने उभं राहायचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आमचं आहे का नाही? ह्यात राजकीय विरोध कुणाचाच नाही. शेतकऱ्यांची संमती असेल तर आमची संमती आहे, पण जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहायची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे आणि आम्ही ती करणार. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या बाबतीत आपण लवकरात लवकर घोषणा करावी. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की सरकार नेहमी सांगतं की लाडक्या बहिणीचं सांगतं. या ठिकाणी मंत्री महोदय आहेत, लाडक्या बहिणीमधनं शेतकरी जवळपास 20 लाख बहिणी वगळल्या गेल्या. नमो शेतकरी योजनेतल्या बहिणी वगळल्या गेल्या. महाडीबीटी, जे शेतकऱ्यांना एखादी योजना जर कृषी क्षेत्रासाठी लागणारी गोष्ट, एखादा अवजार असेल किंवा एखादी स्प्रिंकलर असेल, ठिबक असेल, तर ह्या सुद्धा महाडीबीटीच्या मधल्या ज्या महिला माझ्या भगिनी वगळल्या गेल्या. असा अन्याय का शेतकरी महिलावर? याचंही उत्तर अध्यक्ष महोदय देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतो की यावर्षी मे मध्ये पाऊस पडला, दरवर्षी पाऊस पडतो. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर मधले नुकसान भरपाईचे पैसे दिले नाहीत. ही रक्कम 13,600ची 3 हेक्टरपर्यंत आपलं निवडणुकीच्या आधी, जसे चुनावी जुमले बाकीचे होते हाही जुमला होता असं वाटतं. निवडणुकीच्या आधी काय 3 हेक्टरपर्यंत 13,600 प्रति हेक्टर प्रमाणे मदत जिरायतसाठी. मग निवडणूक झाल्यानंतर GR बदलून ही मदत 8,500वर का आणली? शेतकऱ्यांना वाढीव मदत द्यायचं तर लांबच, पण त्या मदतीच्या
नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये कपात का केली ह्याचं उत्तरही सरकारने देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी सोयाबीनचा आपण खूप मोठ्या ह्यानं सांगतो की आम्ही सगळ्यात जास्त खरेदी केली, मान्य सगळ्यात जास्त खरेदी केली, 11 लाख क्विंटल सोयाबीनच्या हमीभाव केंद्रावर खरेदी केली. परंतु महाराष्ट्रात जवळपास 80 लाख क्विंटल सोयाबीन पिकतं. राहिलेल्या सोयाबीन 4000 रुपये क्विंटल विकावं लागलं. सरकारनं एखाद्या गोष्ट हमीभाव कायदा असला, एखादा व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावानं जर खरेदी करत असेल, एक तरी कारवाई केली का? एक कारवाई दाखवावी सरकारनं की हमीभावापेक्षा ह्या व्यापाऱ्यानं कमी भावानं खरेदी केली आणि त्याच्यावर सरकारनं कारवाई केली. का केली नाही? फक्त 11 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी केलं म्हणजे 90% 95% सोयाबीन हे खुल्या बाजारात विकावं लागलं. यावर्षी 5300 रुपये सोयाबीनचा हमीभाव झालाय. पण आज काय भाव आहे? बाजार समिती सरकारच्या अंडर आहे, सगळं सरकारकडे नियंत्रण आहे. मग एका तरी व्यापाऱ्यावर हमीभावापेक्षा कमी भावानं खरेदी केली म्हणून काय कारवाई केली का? ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आताच काकांनी बोलले द्राक्षाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत सरकारनं आश्वासन दिलं होतं की जीएसटी, शेतकरी हा एकमेव घटक असेल त्याला जीएसटीचा परतावा मिळत नाही, फक्त जीएसटी भरतो. सगळ्या व्यापाऱ्यांना जीएसटीचा परतावा मिळतो, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना जीएसटीचा परतावा मिळतो, पण शेतकऱ्याला जीएसटीचा परतावा मिळत नाही. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर जीएसटी अनुदान स्वरूपात परत देऊ, स्टेट जीएसटी. याचं काय? सगळ्या मोठ्या किती मोठ्या व्यापारी असं त्याला जीएसटीचा परतावा मिळतो, मग शेतकऱ्यांना का मिळत नाही? ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळं जर खरंच तुम्हाला शेतकऱ्यांची काळजी असेल, शेतकऱ्यांची कणव असेल, तर ह्या गोष्टीचा सरकारनं गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील. शक्तीपीठ केला म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ विकासाच्या वाटेवर पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने येणार नाही. जशा सुविधा पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाच्या आहेत, तशा सुविधा जर शाश्वत सिंचन मराठवाड्याला दिलं तर निश्चितच मराठवाड्यातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि मग त्यांना विकासाच्या वाटेवर घेऊन जाता येईल. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला एवढंच विनंती आहे की शेतकऱ्यांना फक्त घोषणा करण्यापुरतं, शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा करण्यापुरतं असं न वागता सरकारनं जर त्यांच्या कृतीतून एखादी गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताची केली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. एवढंच बोलतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सुमित वानखेडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय.